नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण आलेलो निमसोड मैदानात आणि या निमसोड मैदानाची फाटी ज्या ड्रायव्हरांना लकी म्हणायची असे आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर। आप्पा काय सांगाल, कशी गाडी पडली गटाला? गाडी चांगली पळाली, तिन्ही फेर चांगली पडली गाडी। किती वेळ होती गाडी आज हे करायची? गाडी तशी आता आपण 4-5 वेळा बकासूर पळवला, पण ही गाडी जवळजवळ चिक्याची बकासूरची 6 वेळा 1 नंबरचा मानकरी आहे। आज 7वा फायनल 1 नंबरचा झाला। आणि आज चिक्याच्या गाडीवर किती वेळ बसायची तुमची? नाही ना, चिक्यावर भरपूर वेळा बसलो की, तसं बरेच वेळा बसलो, पण खूप दिवसात खूप दिवसात म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी 4 ते 5-6 महिन्यात आज पहिल्यांदाच बसलो असेल चिक्यावर। 5 महिन्यात? 5 महिन्यात का हो एवढ्या गॅपनं? काय नाही, बैल आता बैल अट्टील ड्रायव्हर पशी आहे ना, मग आता अट्टील ड्रायव्हर स्वतः ड्रायव्हर असल्यामुळे तिथं काय ते विषयच येत नाही त्याचा। आणि अट्टील ड्रायव्हर आज स्वतः म्हणजे सुट्टी मेकर होते? हो, सुट्टी आहे आज। आता मामांनी सांगितलं होतं ना, त्याच्यामुळे मग मी हाणली गाडी, त्यामुळे होते ती साईडला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना वाटलं की त्याच्याला चिठ्ठी काढून होती म्हणून गाडी पळायची नाही, पण तुम्ही बैल आहेत पळणारे, पळणार गाडी काय कशी गाडी पळाली होती? पब्लिकला काय सांगितलं? चांगली पळली होती आज पहिल्यांदाच बक्क्याच्या चिक्क्याच्या गाडीवर तुम्ही बसलाय, पहिल्यांदा काय स्पीड लागलं होतं गाडीला? स्पीड लागलं होतं, पण जरा दबाव होता, कारण आज त्याचा बी लगातार 7वा 1 नंबर होता आणि ते करणं भाग होता आज, कसं जरी झालं तरी। आज तुम्हाला जबाबदारी होती माझ्यावर भरपूर आज त्या गाडी, मोठी जबाबदारी होती, बाबा गुलातली गाडी होती। आणि तिचा नंबर तुटून द्यायचा नव्हता, मेन मुद्दा त्या गाडीचा। काय सांगाल, काय वाटत होतं फायनलला खाली गेला तेव्हा? नाही, गाडीचं वाटलं होतं घे, पण काय झालं, गाडी जरा सुट्टी थोडी ही झाली, माग गाडी पडत होती जाग्यावर, सुट्टी लेट झाली होती गाडी, पण नंतर झाला टाकाटाकीत। मला वाटतं चिक्क्यात थोडासा थोडी कमी पडाली गाडी खाली, पण झाला टाकाटाकीत, पण झाला 1 नंबर। खाली जाताना तुम्ही बोलत होता की बाबा कडनच गाडी नाही, कडन असल्यावर कसं थोडं मधल्या गाडीत कडनं पळण्यात फरकच आहे। हो, किती केलं तरी काय सांगा चिक्क्याबद्दल? आज त्यानं पब्लिकचा गाडी होती त्याच्या अंगावर, पण चांगला बैल पळतो तो, कारण बैल पळवलेला आदत मध्ये आपले जवळजवळ 16-17 1 नंबर फायनल आहे त्याचे चिक्याचे। आणि महत्वाचं आज खांदे फोडून पहिल्यांदा चिक्या डावीनं होता, सेमी फायनल चिक्या उजवीनं बकासूर डावीनं घातला। काय बदल वाटला का स्पीड मध्ये? स्पीड गाडी ती खांदा बदलल्यावर गाडी आता 6वा-7वा मैदानात खांदा बदलल्यावर ती गाडी जास्त पळते, गट सेमी फायनल अशी वाढत करते। आपण काय सांगाल, म्हणजे तुमच्या एक आज गावचं पण नाव राखायचं? गावचं नाव राखायची जबाबदारी होती, आज सांगतो की आज विश्वासानं मला हे केलं, म्हणजे जबाबदारी होती माझ्या आप्पा बाकीच्या गाडीवर बसल्यावर अशी भीती वाटत नाही माणसाला? नाही, आता नाही काय, आता कसं बैल पळतो त्यामुळे भीती पण वाटतं। कसं एक मैदान झालं थोडा बॅड लक, त्यात मला बी जरा वाटलं ना, पण बैल बी पळावी लागते शेवटी। सगळ्या बैलांमध्ये पळतोय, काय सांगाल त्याच्याबद्दल? देवच आहे, काय देवच आहे। समध्या बैलाला सांभाळून बैल चांगला बैल पळतो, समध्या बैलांना बैल सांभाळून बी घेतो व्यवस्थित, काय अडचण। आप्पा अजित शेटने काय सांगितलं? म्हणजे अजित शेटनं म्हणजे मग भरपूर दबाव होता आज गावातली, जवळजवळ आमच्या नाही ना म्हणतात 25-30% माणसं बी बघायला होते, त्याच्यामुळे आज विश्वासानं त्यांना बी आपल्यावर सांगितलं होतं, मला फक्त 1 नंबर पाहिजे एवढंच सांगितलं होतं, करून दावायचं काम होतं, झाला बादशातच माझं बी मोठं समाधान आहे। महत्वाचं म्हणजे 7वी गाडीची ते जबाबदारी होती तुमच्या, ही गाडी बोलायला ठेवायची, गुलाला ठेवून 1 नंबर होणं महत्वाचं होतं त्या गाडी। सेमी जेव्हा निघालं तेव्हा कुठे ते धाकधूक होती, पण सगळ्यांना माहित होतं की ही गाडी करणार, 100% काहीतरी करणार होती। ही जेव्हा नियोजन तुम्हाला माहित पडलं होतं तेव्हा काय? नाही, हे पहिल्याच नव्हतं मला नियोजन माहिती, गाडी हाणायचं फक्त माहित होतं, पण आज सकाळी इथं आल्यावर मला बी पायरा काय वाटलं तेव्हा? काय वाटलं म्हणजे ती पायरा कळल्यावर विषयच नाही की काय घ्यायचं काय काय, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही गाडी 100% गुलाल देईल। हो, 100%। कसं बाकी कायमची ही लकी फाटी आहे बक्याला, कायम बक्याला बी लकी फाटी आहे। माझं बी जवळजवळ चिक्याचं बी 2 फायनल झालं 1 नंबरचं इथं, आणि बकासूरचं बी 2 फायनल 1 नंबर। पण ह्या फाटीचं एक तुम्हाला एक लक लाभतंय काय? आहे, फाटी चांगली आहे, बैल बी पळते चांगली, त्यामुळे फाटी आहे बैला। आता बक्याला तुम्ही अनेक मैदानात बसलाय त्या गाडीवर, या फाटीत आलो काय पळात बदल वाटतो का? बैला स्पीड वाटते या फाटीला भरपूर, ह्या फाटीला स्पीड जास्त लावता? बाकीकडे बी बैल पळतो, पण पळतो इथं बी चांगला बैल, कारण कंटिन्यू ह्या फाटीला बोला कंटिन्यू गुलाला ते, आणि 1 नंबरला गुलाल ते पण एक मोठं आव्हान होतं, आणि ह्याचं पण म्हणजे चिक्के बरोबर हे पण 1 नंबर करायचा होता, म्हणजे 2 आव्हानं होती की बाबा ह्या फाटीला त्याचं बऱ्यापैकी 1 नंबरच 1 नंबर। मामांचा खूप विश्वास असतो तुमच्या, काय विश्वास टाकला, विश्वासानं काम बी करावं लागतंय, असं बी आहे ना। विश्वास पुढच्यांना आपल्या विश्वास दिला म्हणजे विश्वासघात बी नाही झाला पाहिजे, असं बी वाटतं ना आपल्याला। आता फोन वगैरे आलेला का मामांचा? काय आलता, गट सेमी झाल्यावर आला होता, आता काय नाही अजून आला।
काय बोलले काय नाही हीच गाडी व्यवस्थित हाना, फक्त गाडीचा नंबर तुटला नाही पाहिजे एवढंच, बाकी नाही काय. असं तुम्हाला कायम गुलात असं ही शुभेच्छा. ओके.